Don't know why you left me bleeding with a broken heart. Tell me if I deserve this feeling. Thought that you know something special to end up all this way. हे हाय, गुड मॉर्निंग. आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. आज वर्षाचा शेवटचा दिवस गजानन माऊलींच्या दर्शनाने करणार आहे. सोबत आज माझी एक खास मैत्रीण भेटायला येणार आहे. त्यानंतर आम्ही आणखी एका ठिकाणी जाणार आहोत. आता सस्पेन्स काय ठेवायचं नाही का, थंबनेलवर तर तुम्ही बघितलंच. यस, आज आम्ही मस्त एन्जॉय करणार आहोत वॉटर पार्कमध्ये. आणि 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 तीन गोष्टी करायच्या आहेत आज. तिन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप जास्त म्हणजे महत्त्वाचे आहेत. माऊलींचं दर्शन म्हणा, मैत्रिणींची भेट म्हणा किंवा मग एन्जॉयमेंट, सर्व काही. आणि ते सर्व म्हणजे सर्व गोष्टींना व्यवस्थित वेळ देता यावा, त्यामुळे कुळकुळत्या थंडीत आम्ही अगदी सकाळी सकाळी निघालो आहे. जसं पार्किंगमध्ये आलोत ना, तशी फ्रेंडची गाडी दिसली, धावतच मी तिच्याकडे गेली. आणि पुढचं आता तुम्हीच बघा. इमोशनल ड्रामा. अरे वा, रोहिणी आंटी अशीच रडत होते. अरे हां, चला पहिले ओळख करून देते. ही माझी फ्रेंड स्नेहल. आणि 5 वर्षानंतर आम्ही भेटतोय, त्यामुळे तिच्या हे सर्व इमोशन्स बाहेर येत होते. आता तुम्ही असं नका समजू का मी इमोशनल लेस आहे, मला रडायला नाही आलं. पण खरं सांगू का, कोणतीही व्यक्ती आणि ती माझ्यासाठी अशी खास असेल ना, सो तिला भेटून मला इतका आनंद येत होतो की भेटल्या भेटल्या तुम्ही बघितलं असेल, माझ्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल होती. आणि अगदी तिचा निरोप घेईस्तोवर माझ्या चेहऱ्यावर तशी स्माईल होती. म्हणजे माझं तरी असं पर्सनली मत आहे का, जी व्यक्तीला भेटून आपल्याला आनंद होतो ना, तर तो आनंदाने एक्सप्रेस केला पाहिजे. किंवा आपला चेहरा पाहून समोरच्या व्यक्तीलाही हसू आलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, असं मला तरी वाटतं. त्यामुळे मी मस्त हसतच जे आहे तिचं स्वागत केलं. त्यानंतर आम्ही आलोत मंदिराकडे, कारण आमच्या नवऱ्यांचं म्हणणं होतं की सर्व गप्पा-टप्पा काय तुम्ही आता इथे पार्किंगमध्येच करता का आणि आम्हालाही इथेच बसवता का. सो आम्ही म्हटलं नाही बाबा, चला दर्शनही घडवतो ना तुम्हाला. त्यानंतर आम्ही हारं-बिरं घेतले, प्रसाद घेतला, गजरे घेतले, एकमेकींना मस्त लावूनही दिलेत. आता नवरे नाही लावत, म्हटलं चला आपणच लावून घेऊ एकमेकींना. आणि त्यानंतर चपलांचं स्टँड वगैरे आहे, सर्व व्यवस्था आमच्या शेगावला खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मग पार्किंगची असू देत, चपला ठेवायची असू देत, आल्या आल्या हातपाय धुवायची असू देत, किंवा मग ही स्वच्छता, ही शांतता, असं वातावरण तुम्हाला आमचं शेगाव सोडून कुठेच मिळणार नाही. म्हणून मला तुम्हाला एकच सांगावंसं वाटतं, तुम्ही किती सारे तीर्थक्षेत्र जरी फिरले असाल ना, तरी एकदा आमच्या शेगावला येऊन महाराजांचं दर्शन घ्या आणि इथला अनुभव घ्या. तुमच्यासाठी नक्कीच जगावेगळा असेल, म्हणजे असं मी प्रॉमिस करते तुम्हाला. सो नक्की एकदा शेगावला भेट द्या. समाधीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गादीचं दर्शन घेतलं. म्हणजे समाधीस्थळाच्या अगदी मागच्या साईडला एक छान मोठं मंदिर आहे, छोटं नाही बरं का. आणि तिथे महाराज बसायच्या आधी आणि तिथे बायका माणसं मस्त पारायण करतात. बाहेर जितका गोंधळ असतो ना, तितकी शांतता जी आहे आतमध्ये असते. अगदी टाचणी पडेल तरी आवाज येईल. तिथे दर्शन घेतलं. त्यानंतर महाप्रसाद घेतल्याशिवाय तर आम्ही कधीच शेगाव सोडत नाही. सो महाप्रसादाच्या रांगेत लागलो. इथे जरा वेळ लागला. त्यानंतर आम्ही महाप्रसाद घ्यायला सुरुवात केली. मी खूप महागड्या मोठ्या हॉटेलमध्ये जरी जेवलेलं असेल, तिथल्या जेवणानं माहीत आहे का, तुमचं पोट भरेल, तुमचं मन भरेल. पण तुम्हाला तृप्तीचा अनुभव घ्यायचा असेल ना, तर शेगावला या. या प्रसादाने खरंच मन तन सर्व अगदी तृप्त होऊन जातं. इतकं टेस्टी, इतकं सात्विक असतं ना हे जेवण, की खरोखर आपण महाराजांनी हाताने दिलेला प्रसाद खातो आहोत की काय असं वाटतं. खरं तर जेवताना म्हणा किंवा महाप्रसाद घेताना म्हणा, शब्दही बोलायचा नसतो. पण आम्हाला दोघींना इथेच असं मोकळं वातावरण मिळालं होतं. आम्ही मनसोक्त गप्पा मारू शकत होतो. सो आम्ही भरपूर बडबड केली. पण तिची एक कंप्लेंट होती का, स्नेहा तू खूप स्वतःला बिझी करून घेतलं आहे, तू स्वतःला बिलकुल वेळ देत नाही आहे, आम्हाला वेळ देत नाही आहे. आणि बोलता बोलता माहीत आहे का, तिलाच रिअलाईज झालं की नाही, तू आम्हाला जरी वेळ देत नसली ना, तरी तू स्वतःला आता भरपूर वेळ देत आहे. आणि ते ना आम्ही पाहतो आहोत, आम्हाला अनुभवता येत आहे. बरेचसे चेंजेस तुझ्यात दिसलेत. आणि तिने हे बोललेलं बघून मला खरंच खूप आनंद झाला.
खरंच ही गोष्ट खरी आहे. मैत्रिणींना बऱ्यापैकी कमी वेळ देते मी. पण या व्हिडिओमुळे माहीत आहे का मला इतकं काही शिकायला मिळालं ना, मी इतकी छान स्वतःमध्ये गुंतले ना, की आता असं म्हणजे मला एकटं वाटतंय, मी बोर होते असं मला कधीच वाटत नाही. म्हणजे माझी स्वतःशीच मैत्री झाली, स्वतःवरच प्रेम जडलं आणि बऱ्याचशा गोष्टी माझं गार्डनिंग, माझं रीडिंग आणि माझं होम मेकिंग वगैरे सर्व चाललेलं असतं आणि त्या गोष्टी मला इतक्या आनंद देतात की काय सांगू तुम्हाला. पण चला, मैत्रिणीने हे रिअलाईज केलं आणि ते माझ्यासाठी चांगलं आहे असं म्हणून तिने माझी स्तुतीही केली. त्यामुळे मला खरंच बरं वाटलं. खरंच माझ्या सर्वच मैत्रिणी खूप गोड आहेत, खूप समजून घेतात मला. आणि आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते बघा, आम्ही दोघींनी भेटणं जणू काही मी मॅनिफेस्ट केलं होतं. म्हणजे आमचं चौघींचं ठरलेलं की आपण भेटायचं, पण काही कारणाने ते कॅन्सल झालं. पण तेव्हा बोलता बोलता मी बोलून गेले होते की स्नेहल येते गं आणि तिची गॅरंटी मी घेते. आणि बघा मी तिची गॅरंटी घेतली. ठीक आहे ना, ग्रुपमध्ये नाही पण ती एकट्यात मला भेटायला आलीच आली. बरं चला, तिचा निरोप घेतला आणि फायनली आम्ही येऊन पोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला. हाय नमस्कार, मी स्नेहा कोपरे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो इतक्या थंडीचं पुन्हा एकदा आम्ही आलेलो आहोत माऊली वॉटर पार्कला. आता खरंच तुम्ही बघून हसाल मला की बाई थंडीचं माऊली वॉटर पार्क होऊन जातं. पण आमच्या आरोहीला यायचं होतं बरोबर आणि दुसरं कोणतं ऑप्शनही आमच्याकडे नव्हतं जवळपासचं. त्यामुळे म्हटलं चला सुट्ट्या संपायच्या आधी एकदा मुलांना छान फिरवून आणू. आणि खरंच अकोल्याच्या जवळपास असं खूप छान फिरण्यासारखं असं काही नाही. आहेत 1-2 किल्ले वगैरे आहेत, पण इथली मजा काहीतरी वेगळीच आहे. हो ना आरू? आर यू एक्सायटेड? चल घरी रिटर्न. चल 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 चल. चला तर आता तुम्ही जर अकोला, वाशिम, बुलढाणा, मालेगाव म्हणजे भुसावळ असे जवळपासच्या जिल्ह्यांमधले असाल आणि तुम्हाला 1 डे ट्रिप प्लॅन करायची असेल तर आमचं माऊली वॉटर पार्क बेस्ट डेस्टिनेशन आहे. लहानपासनं मोठ्यांपर्यंत मस्त खूप सारे राईड्स आहेत इथे, भरपूर एन्जॉय केल्या जातं. आणि हो आणखी एक गोष्ट, आता हे फक्त वॉटर पार्क नसून इथे बरेचसे ॲडव्हेंचरसुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही याला ॲडव्हेंचर प्लस वॉटर पार्क असं मिक्स काहीतरी म्हणू शकता. पण एन्जॉय मात्र भरपूर कराल ही गॅरंटी मी आता देते तुम्हाला. बरं चला, प्राईस काय, किती वेळ, किती सर्व तुमच्यासोबत आधी शेअर करते. सो इथे ना ॲडल्टसाठी बघा हाईट दिलेली आहे 750 रुपये. त्यानंतर 3.5 फीट ते 4.5 फीटपर्यंत जर हाईट असेल तर तुम्हाला 650 मोजावे लागतील आणि 3.5च्या पेक्षा कमी असेल तर मात्र फ्री ऑफ चार्ज आहे. कॉस्ट्युमचं पण तसंच काहीचं आहे. म्हणजे फक्त 100 रुपये चार्ज आहे. 200 रुपये जमा करावे लागतात. 100 रुपये आपल्याला जाता जाता ते रिटर्न देतात. आणि लॉकर पण 50 रुपयात छोटं, 100 रुपयात मोठं असं काहीचं आहे. म्हणजे सर्वच गोष्टी अगदी स्वस्त आहेत. कारण यापूर्वी आम्ही वेट एन्ड जॉयच्या वॉटर पार्कला गेलो, इमॅजिकाच्या वॉटर पार्कला गेलेलो आहोत. भरपूर महागडा आहे. हां तिथे जरा राईड वगैरे जास्त आहेत म्हणा, पण तरी इतक्या कमी प्राईसमध्ये माऊली वॉटर पार्क तुम्हाला भरपूर काही देतं. बरं चला, आता आम्ही आतमध्ये एंटर केलेलं आहे आणि इथे आतमध्ये आलं की सर्वात आधी तर ज्ञानेश्वरांची छान मूर्ती आहे जी मन मोहून घेते. छान सुंदर पेंटिंग दिसेल. सोबत जे स्विमिंगचे ड्रेसेस आणि लॉकर आहे तेही तुम्हाला इथेच मिळतील. एक्साइटमेंट बघा मुलांची, एक फोटोही काढायला तयार नाही. सो फायनली आम्ही स्विमिंगचे ड्रेस घालून जे आहेत तयार आहोत. ॲक्च्युली आम्ही दोघींनी इतक्या कंजूस आहोत, आम्ही आमचे स्विमिंगचे ड्रेसेस घरूनच घेऊन आलेलो होतो. म्हणजे आरू पिहूकडे तेवढे प्रॉपर स्विमिंगचे ड्रेसेस आहेत. माझ्याकडे पॅन्ट आहे पण टी शर्ट माझं खराब झालेलं होतं. सो मी एक असंच टी शर्ट आहे माझ्याकडे, सो ते वेअर केलं आणि पैसे वाचवलेत. तर चला, आम्ही इतके जास्त एक्सायटेड आहोत. सर्वात आधी आम्ही जाणार आहोत ॲडव्हेंचर करायला. आता तुम्ही म्हणाल मध्येच स्नेहा हे काय होतं? काही नाही, माझ्या नवऱ्याला मध्येच टायटॅनिकचे पोजेस देण्याची हुक्की आली, सो मीही त्यांना जॉईंट झाली. पण खरंच असेच छोटे मोठे जे क्षण असतात ना ते आयुष्यभर खूप हसवतात, खूप छान आठवणी आपल्या तयार करतात. बरं चला,
आपल्याला पाण्यामध्ये जाण्याआधी सर्व ॲडव्हेंचर करणं गरजेचं असतं. एकदा का तुम्ही ओले झाले की मग ते तुम्हाला ॲडव्हेंचर करू देत नाहीत. सो सर्वात आधी इथे आम्ही या पूलवर बसलेलो आहोत आणि या पूलने काय धरून धरून फेकला आम्हाला, काय सांगू तुम्हाला. इतकं हसलो आम्ही स्वतःवरच. पण खरंच खूप 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 जास्त मज्जा आली. आणि ही राईड मला भरपूर वर्षापासून करायची होती. आम्ही लास्ट टाईम जेव्हा चिखलदऱ्याला गेलो होतो ना, तिथे ही राईड होती. पण एवढी गर्दी होती ना, आणि असं वाटत होतं असं फेकल्या वगैरे गेले की आपल्याला सर्व हसतील. पण इथे आम्हाला कोणी पाहायलाही नव्हतं आणि हसायलाही नव्हतं. मग काय, आम्ही भरपूर जे आहे म्हणजे ही बुल राईड केली. एकदा दोनदा नाही, 3 4 केली. आणि अशी मज्जा आली ना की काय सांगू. इतकी हसली ना मी की माझं पोट दुखायला लागलं होतं आणि डोळ्यातनं असं पाणीही वाहत होतं. खरंच खूप मजा आली. आणि हिवाळ्यात यायचा आमचा हा एक भरपूर बेनिफिट्स आम्हाला मिळाला की गर्दी फार कमी होती. फार कमी नव्हती खरं तर, 2-3 ट्रिप आलेल्या होत्या, फॅमिलीजही भरपूर होत्या. पण आम्ही अगदीच म्हणजे लवकर आल्यामुळे आम्हाला सुरुवातीला भरपूर एन्जॉय करायला मिळालं. त्यानंतर आता समोर बरं चला, ही दुसऱ्या नंबरची राईड. हिचं नाव ॲक्च्युली मला माहीत नाही, पण हे दांडू असे धरून धरून आदळतात ना, म्हणजे उडी मारायची का खाली वाकायचं की काय कळण्याच्या आतच जे आहे हा आपल्याला धडक मारून पुढे गेलेला असतो. आणि छान जाळ आहे माहिती का, त्यामुळे लागतो तो पाण्याची खेळ खेळायला भरपूर लागत, पण भरपूर मजा येते खेळताना. इथे आम्ही चौघांनी खरंच खूप छान टाइम स्पेंड केला. त्यानंतर ही जी सायकल दिसते ना तुम्हाला, ही दिसते तेवढी सोपी नाही बरं का. ही ना 360 डिग्री म्हणजे फिरते. आणि आता तुम्हाला माझं ओझं तर माहीत आहे आणि त्यामुळे खूप प्रयत्न, अगदी जीवाचा आटापिटा, माझ्या शरीरातल्या शक्तीचा म्हणजे काय कण येते मी यूज केला, पण ती काही बिचारी गोल फिरायला तयारच नव्हती. आणि मग माझ्या नवऱ्याचं इथे चाललेलं, हा त्यासाठी चिकन मटन खावं लागतं असं तसं. मी म्हटलं गप हो, ट्राय करू द्या मला, कारण इतके काही बोलत होते तर मला हसायला येत होतं. आणि त्यामुळे मग माझी ताकद जी आहे लागतच नव्हती. आणि फायनली मला जमलं नाही. आरोहीच्या पप्पांची सायकल फिरायला तयार होती, पण आरोहीचे पप्पा भित्रे, ते काही ते फिरवायला असं तयार नव्हते. आणि शिल्पाला सुद्धा म्हणजे तिच्याच्यानेही ती वर गेली असती, एवढा तिला कॉन्फिडन्स होता, पण तिलाही शेवटी भीती वाटली आणि ती उतरून गेली. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत जायंट स्विंगला. ॲक्च्युली ही राईड पण आम्हाला चिखलदऱ्याला करायची होती, पण तिथे त्याची प्राईज आय थिंक 550 का 600 अशी काहीतरी होती. आणि आम्ही सायकलिंग ऑलरेडी केलेली होती. सो तिथे पुन्हा मग म्हटलं नको, राहू देत, पुढच्या वेळेस आलं की काहीतरी नवीन करायला एक्साइटमेंट असं काही असलं पाहिजे, म्हणून आम्ही तेव्हाही केली नाही. आणि अगेन पैशाचा विषय पण होता. left me bleeding with a broken heart. Tell me if I deserve this feeling. जायंट स्विंगवर खरंच खूप मजा आली. खूप उंचावर नेऊन सोडलं इथेही त्यांनी. पण तरी मी ना त्या स्विंगवर असताना इमॅजिन करत होते की हा, हे जर मी चिखलदऱ्याला ट्राय केलं असतं तर आणखी मजा आली असती. पण तिथेही खरंच भरपूर मजा आली. अगेन बुल राईडवर आलो. मी सर्व राईडनं अगेन अँड अगेन करत होतो, कारण एकदा ओलं झालं की इकडे फिरकायला भेटत नव्हतं. म्हणून आम्ही दोघींना इथेच सर्व मस्त एन्जॉय करत होतो. त्यानंतर ही राईड आहे बघा. आणि या राईडच्या सुरुवातीला डिस्क्लेमर आहे, ज्याला BP किंवा शुगर वगैरे वगैरे त्रास असेल त्यांनी यावर बसू नये, कारण ती राईड खरंच तितकी डेंजरस होती. इतकी भयंकर 360 डिग्रीला फिरली ना ती, पोटातलं अगदी तोंडात आल्यासारखं झालं. म्हणजे भीती नाही वाटली, पण मळमळलं खरंच आम्हाला, कारण पूर्ण अशी गोल 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 फिरली ती. सो तुम्हाला खूप जास्त भीती वाटत असेल किंवा एखाद्या गोष्टीचा फोबिया वगैरे असेल, स्पीडचा वगैरे वगैरे, तर तुम्ही त्यामध्ये बसायला जाऊ नका. त्यानंतर आम्ही पुन्हा ही रोप सायकलिंग केली आणि भरपूर एन्जॉय केलं. आणि आम्ही ना आज चॅप्टरपणाही भरपूर केला. कसा सांगते, आता ना गर्दी वाढायला लागली होती आणि आम्हाला नंबर लावावे लागत होते. सो आम्ही प्रत्येक ठिकाणी आमचं वुमन्स कार्ड खेळत होतो. अरे आमची मुलं खाली आहेत, आमची वाट बघतायत, आम्हाला खेळू द्या, असं तसं करून. खरंच खूप आगाऊपणा केला. आम्ही दोघी सोबत असलो ना तर इतकी मस्ती करतो, इतके छोटं होतो आम्ही, म्हणजे आमचे नवरे तर आम्हाला पाहतच राहतात. फक्त एकच शब्द, काय स्नेह आहे, एवढंच असतं आरोहीच्या पप्पांच्या तोंडात. आणि पण खरंच आम्ही भरपूर मजा करतो. म्हणजे 750 रुपयाचा रुपया पैसा जो आहे आम्हाला वसूल करायचा असतो. बरं चला,
आता फायनली जे आहेत आम्ही आलेलो आहोत वेव्ह पूलमध्ये. आणि खरं सांगते तुम्हाला, जर आता कोकणात जायला समुद्रकिनाऱ्यावर फिरायला भरपूर आवडत असेल, पण काही शक्य होत नाही प्रत्येक वेळेस, तर तुम्ही असं वॉटर पार्कमध्ये येऊ शकता. इथे वेव्ह पूल आपल्याला अगदी समुद्रासारखं फिलिंग देतो. ह्या उसळत्या लाटा म्हणजे समुद्रासारख्या मोठमोठ्याला जरी नसतील तर बऱ्यापैकी असतात. त्यानंतर म्युझिक असतं, त्यामुळे डान्स करा, स्विमिंग करा, उड्या मारा. मी तर अगदी बेडकासारखी उड्या मारत असते. त्यानंतर डान्स भरपूर. आणि इथे तर बघा, आम्ही चौघंही अगदी छोटं झालोत. आमचे मुलं आमचं शूट करतायत आणि आम्ही इथे ट्रेन काय आणि गाडी काय वगैरे आमचं खेळणं चाललेलं. बरं चला, वेव्ह पूल अर्धा तास असतो, त्यानंतर तो बंद होतो. तोपर्यंत ह्या सर्व राईड वगैरे बंद झालेल्या असतात बरं का. वेव्ह पूल बंद झाला की मग राईड स्टार्ट होतात. सो ह्या इथे जे आहे सर्व मोठ्या राईड आहेत. सो इथे पेंडुलम राईड तुम्हाला मिळेल. त्यानंतर आता नाव मला इतके नाही आठवत आहेत, पण एक पेंडुलम आहे, टोर्नॅडो आहे आणि बऱ्याचशा आहेत. सो इतकी मजा येते ना इथे काय सांगू. आणि माऊली वॉटर पार्कचा हा बेनिफिट्स तुम्हाला एक मिळेल का, इथे मुलांनाही जास्त रेस्ट्रिक्शन नसतात. इतर वॉटर पार्कला जाल तर प्रत्येक मिनिटाला तुमच्या मुलांची हाईट चेक केल्या जाते आणि त्यानुसार मग त्यांना ठरवलं जातं कोणती राईड त्यांच्यासाठी आहे नाही आहे. पण इथे बऱ्यापैकी राईड करू देतात, पेंडुलम आणि टोर्नॅडो वगैरे सोडली तर. सो इथे आरू पिहू आम्ही सर्वांनी भरपूर एन्जॉय केलं. ही पेंडुलम स्लाईड तर मला भयंकर आवडली आणि यातही आम्ही 2-2, 3-3दा जे आहे म्हणजे एन्जॉय केलं. मी तर अगदी 5-6दा बसले बहुतेक, म्हणजे आम्ही दोघींनीच तर 2दा केली. त्यानंतर आरोहीला सोबत हवी होती, त्यानंतर शिल्पाची मुलगी सिद्धिका तिला सोबत हवी होती. सो समोर बसायला त्या तिघींनाही भीती वाटत होतं. सो त्यांच्यासोबत समोर बसायला मी असायची आणि खूप मज्जा केली इथे. With a broken heart, tell me if I deserve this feeling. सर्वच राईड अगदी 4-4, 5-5दा आमच्या करून झाल्यात. आणि त्यानंतर मग आम्ही आलेला आहोत डान्स करायला. इथे भरपूर म्हणजे 5 ते 6 डान्स फ्लोअर आहेत, पण तिथे थंड वाटत होतं म्हणून आम्ही इथे मस्त उन्हातच ठेका धरला आणि छान असा डान्स केला. निकी कोणता सांग मोबाईल फ्लोअरला थंडी वाजते म्हणून आधी आम्ही उन्हात डान्स केला, पण तिथे ना म्युझिक इतकं असं लाऊडली ऐकायला येत नव्हतं आणि वरनं पाणीही नव्हतं ऑब्वियसली. सो त्यामुळे पुन्हा आम्ही डान्स फ्लोअरला आलो. मस्त पावसामध्ये जे आहे आम्ही भरपूर आंघोळ केली, भरपूर डान्स केला आणि त्यामुळे मग भूकही फार लागली होती. आणि जसं पाणीपुरीचं स्टॉल दिसलं ना, मग तर आम्ही धावतच सुटलो. आता आपल्याकडे म्हणजे आमच्या अकोला जिल्ह्यात तरी सर्वीकडे 10 रुपये प्लेटच पाणीपुरी असते. सो तरी विचारायचं म्हणून त्याला विचारलं की बाबा काय प्लेट आहे, तर बोलला 20 रुपये. म्हटलं ए बाबा, तू पुन्हा मुंबईला नाही, तू आपल्या शेगावला आहेस आणि आपल्याकडे 10 रुपये प्लेट पाणीपुरी आहे, तुला माहीत नाही का, आम्ही इथलेच आहोत. सो बोलला नाही ताई, आम्हाला म्हणजे वॉटर पार्कचं भाडं द्यावं लागतं, बाहेरनं हे सर्व गोष्टी कॅरी करून आणाव्या लागतात आणि रात्रीही भरपूर वेळ होतो, मेहनत लागते भरपूर, असं तसं. मी म्हटलं ठीक आहे बाबा, ठीक आहे दे. म्हणजे भूक अशी लागलेली होती आणि पाणीपुरी खायचा एकदा विचार डोक्यात आला की मग ती 20 रुपये प्लेट असू देत का 30 रुपये प्लेट असू देत, कंट्रोल काही होत नाही. मस्त पाणीपुरी खाल्ली, मुलांनी पावभाजी खाल्ली आणि त्यानंतर ही आहे लेझी रिव्हर. पूर्ण खेळून तुम्ही खूप थकलात ना की मग इथे या, इतकं रिलॅक्स वाटतं ना इथं, पूर्ण माइंड रिलॅक्स होतो. मस्त हळूहळू झुडझुड पाणी वाहत असतं, त्यावर ट्यूबमध्ये बसायचं आणि हळूवार त्या पाण्यासोबत वाहत जायचं. सो ते केलं. त्यानंतर इथे आलो. हे छान एक छोटंसं छोट्या मुलांसाठी आहे खरं तर, पण इथेही आपण भरपूर एन्जॉय करू शकतो. इथे वर एक बकेट भरते आहे, त्याची आम्ही वाट बघत तिथे डान्स करत होतो. म्युझिक सर्वीकडे असतं अगदी लाऊड, त्यामुळे सतत हात पाय थिरकत असतात आणि बघा मस्त असं बकेट आपल्या अंगावर सांडते. आणि मी तर इथे म्हणजे
म्हणजे गोठले होते, इतकं थंडगार पाणी होतं ते. पण मजा भरपूर आली. म्हणजे हिवाळा होता त्यामुळे खरं सांगते पाणी खूप थंड होतं, पण आम्ही आमच्या तोंडातून ब्रही काढला नाही, कारण आमचे नवरे टपूनच होते की कधी ह्या म्हणतात बापरे किती थंड पाणी आहे, विनाकारण आलो. आणि मग ते आम्हाला रागवायला किंवा टॉन्टिंग करायला तयार की आम्ही तर तुम्हाला बोललो होतो हिवाळ्याचं कोण जाते वॉटर पार्कला. त्यामुळे असं थंड थंड पाण्यातही आम्ही भरपूर एन्जॉय केलं. With a broken heart, tell me if I deserve this feeling. I thought that you know. हिवाळ्यात म्हणजे वॉटर पार्कला यायचा एक फायदा हाही झाला, गर्दी फार कमी होती, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्हाला भरपूर एन्जॉय करता आलं. खरं तर जेव्हा क्रिसमसच्या सुट्ट्यात कुठेतरी जायचं असं ठरलं ना, तेव्हा आम्हाला जायचं होतं. म्हणजे फर्स्ट चॉईस होती कोकण. समुद्रकिनारा सर्वांनाच वेळावतो, तसंच आमच्याकडेही पिहू आरू सर्वांना जायचं होतं आणि माझीही इच्छा होती, पण ते कॅन्सल झालं. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी कॅन्सल होऊन होऊन शेवटी आम्ही इथे आलोत. पण चला, रिअल समुद्राचा आनंद घेता जरी आला नसला तरी हा आपला आर्टिफिशियल समुद्रच बरा. आणि त्यातच आम्ही आनंद मानला आणि इथे भरपूर एन्जॉय केलं. आणि खरंच आनंद हा समाधानातच असतो. तुम्ही समाधानी असलं ना तर सर्वीकडे आनंदीच आनंदच आहे. म्हणजे असं नाही म्हणते मी की मग स्वप्न बघूच नका, स्वप्न बघा, त्याच्या मागे पळाही. पूर्ण झाले तर खूपच छान, आणि नाहीच झाली की समजायचं पिक्चर अभी बाकी हे. आपण जितकी स्वप्न पाहिली त्यापेक्षा भरपूर काही देवाला आपल्याला द्यायचं असेल, त्यासाठी तो आपली परीक्षा घेत असेल. मग काय, पुन्हा एकदा जोमाने तयारीला लागायचं, भरपूर मेहनत घ्यायची, भरपूर प्रयत्न करायचे आणि आपली स्वप्न जी आहे पूर्ण करून घ्यायची. चला, हा 2025चा शेवटचा दिवस आम्ही खूप छान, खूप सुंदर प्रकारे घालवलेला आहे. 2025मध्ये भरपूर स्वप्न पाहिली होती, त्यातली बरीचशी पूर्ण झाली, त्यातली बरीचशी अपूर्ण आहे. ती पूर्ण करण्यासाठी तितक्याच ताकदीने मी पुन्हा एकदा उभी राहणार आहे, भरपूर मेहनत करणार आहे आणि नक्कीच 2026 यशाचं ठरणार हे मी मॅनिफेस्ट करत आहे. सो तुम्हीसुद्धा जी काही स्वप्न अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्यासाठी मॅनिफेस्ट करा, देवाकडे प्रेयर करा, भरपूर मेहनत करा आणि हसत हसत जे आहे 2025चा निरोप घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करा. सो चला फ्रेंड, आता आजचा दिवस भरपूर मजेत गेला. या सुंदर दिवसासोबत या वर्षाचा शेवटही झालेला आहे, म्हणून आता व्हिडिओचाही शेवट करते. तुम्हाला उद्या भेटते नवीन वर्षात नवीन स्वप्नांसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.